हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा आहे आपला नेक्स्ट व्लॉग आणि हा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे बिकॉज द वन अँड ओनली अथर्व कापडी आज त्यांचे कुकिंग स्किल्स दाखवणार आहेत. म्हणजे ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की तो भारी कुक आहे. म्हणजे लाईक तो गेल्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेली बिर्याणीसुद्धा बनवली होती, एक नंबर बिर्याणी. सो आज तो ह्या ब्लॉगमध्ये बनवणार आहे चिकन लॉलीपॉप. येस, चिकन लॉलीपॉप बनवणार आहे. सो बेसिकली आई खूप दिवसापासून म्हणत होती की चिकन लॉलीपॉप हवा आहे, खायचा आहे वगैरे. बट दादाची एक्झाम्स होते, अभ्यास होता. सो दादू त्याच्यात बिझी होता, लाईक दिवसभरचा अभ्यासच करायचा. सो फायनली त्याची काल एक्झाम झाली आहे. सो आज आम्ही देणार आहोत आईला सरप्राईज. आम्ही म्हणजे मी फक्त व्हिडिओ शूटिंग करणार आहे बिकॉज तुम्हाला माहिती आहे मी कुकिंग नाही करू शकत. सो दादू चिकन लॉलीपॉप बनवणार आहे आज आणि आम्ही आईला सरप्राईज देणार आहे. सो आईचे रिॲक्शन्स काय असतील यासाठी स्टे ट्यून्ड. सो आता आम्ही निघालो चिकन आणायला आणि आता आम्ही जातोय. दादू गाडी बाहेर काढतोय. हा बघ, दादूने क्लीन शेव केलंय. नाही, काही कट होत नाही, तर सगळं ओरिजिनल जातं. येस की नाही, सब ओरिजिनल मिळता इधर. हा बघा, याला बघा, बघू शकता तुम्ही. क्लीन शेव, गोरा चिकना मुंडा. इकडे बघ, चिकना मुंडा. लडका शर्मा गया. त्याचे एक्झाम्स होते, जसं तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला मगाच्या क्लिपमध्ये बोलले. त्याची ओरल्स होते, सो तो बिझी होता. सो हा एकदम चिकना मुंडा बनलाय बघा, चमकतोय बघा कसा. येस, आता आपण चिकन आणायला जाऊया. सो गाईज, आम्ही आता चिकन घ्यायला आलो इकडे. हे रस्त्याची कामं चालू आहेत, सो इथे सगळं वर्स्ट सिनॅरिओ झाला आहे. फुल धूळ धूळ आहे इकडे सगळं. एक मिनिट, आपण बघूया. गाईज, ॲक्च्युली मला चिकन मटन नाही आवडत. सो ते जेव्हा ते कट करत होते ना, तेव्हा मला बघताना पण कसं तरी होत होतं. म्हणून मी मोबाईल दादाकडे दिला की तू शूट कर बाबा. मी घरी पण चिकन मटन खात नाही, बट जेव्हा दादा बनवतो ना तेव्हा खावं लागतं, कारण ते असतंच तेवढा भारी टेस्ट असतं. आणि चिकन घेतलंय, आता आम्ही जातोय घरी. आता फायनली चिकन धुवून झालेलं आहे, दिसतंय बघा, एक नंबर. आता तुझी नेक्स्ट स्टेप काय दादू? नेक्स्ट स्टेप काय नाही, मसाले टाकणार आणि मॅरिनेशनसाठी ठेवणार. तिखट टाकायचं 1 चमचा. ओके, 1 चमचा तिखट, कारण 1 किलो करतोय म्हणून. ओके. दादा तुझं आपण यूट्यूब चॅनल काढूया काय तुझं, अथर्वास किचन? नको, अथर्वास किचन. थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं गाईस. येस. मला का काय माहित नाही, तो गाणं कोकिळा का झालाय, एकदम आवाज कमी करून बोलतोय. माझा आवाज शांतच आहे, तुझ्यासारखं मी बडबडा नाही. तू शांत नाहीयेस. मी शांतच आहे. बिलकुल नाही. गाईस, तुम्हाला वाटतं हा शांत आहे? प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कमेंट सेक्शनमध्ये सगळे सांगते की मी शांत आहे. नाही, असं नका सांगू. जस्टिस फॉर विधी, जस्टिस फॉर विधी, नो जस्टिस, नॉट फॉर अथर्व. अभी हल्दी डालनी है उसमें. हल्दी, ओके. येस. मसाले शोधतोय बघा हा. आणि मला शोधावे लागतात, कारण विधीला मसाल्यांमध्ये काही कळत नाही. कुठला मसाला कुठला. असं काही नाही आहे गाईस. त्याला स्वतः बनवताना तो माझी भरपूर इज्जत काढतो. सो मला जस्टिस द्या कमेंट सेक्शन मध्ये. मी वाट बघतोय की मला कधीही खायला देईल असं काहीतरी करून. दादू, मी तुला शाही तुकडा बनवून नाही दिलेला. वर्ष झालं, 2 वर्ष झाली. ए खोटरड्या, 2 वर्ष झाली. शाही तुकडा येतो गाईस. मला शिरा बनवता येतो, मला खीर बनवता येते. काय नाही, सगळे गोड पदार्थ मला बनवता. आता आपण ब्लॅक पेपर पावडर टाकायचं ह्याच्यात. ओके, ब्लॅक पेपर पावडर. मग त्याच्यानंतर धणे पावडर. ओके, धणे पावडर जास्त पण टाकू शकतो आवडीनुसार, मला भरपूर आवडतं धणे पावडर. ओके. उसके बाद आपण डालेंगे 65 का मसाला. तुझ्या होणाऱ्या बायकोला सांगायला लागेल धणे पावडर घेऊन ठेवायला जास्त पॅकेट्स. हो, सांगूया. तुला धणे पावडर आवडते ना? ओके. सांगशील ना बायकोला? तुझी बायको काय काय मस्त मस्त बनवून देईल काय तुला? लग्नाला टाइम आहे अजून माझ्या. अरे तरी विचार दे रे, फ्युचर. मला काय माहिती. मग तू बायकोला असं बनवून देशील की नाही?
देन त्याच्यानंतर आपण टाकूया कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर. ओके. प्रमाण पण सांगा शेफ अथर्व कापडी. नाही आम्ही प्रमाण नाही, आम्ही अंदाजेनुसार टाकतो. प्रोफेशनल शेफ्स असं करतात. हे बघा, हे आहेत ते प्रोफेशनल शेफ, कापडी घराण्याचे प्रोफेशनल शेफ. काय नाही आता. खरं तर ना उलट असायला पाहिजे होतं, लाईक मी मुलगा असायला पाहिजे होते, हा मुलगी असायला पाहिजे होता. बिकॉज सगळी माझी वाटच लागली पण आहे. बिकॉज लाईक मला असं लाईक मी जेवणात एवढी इंटरेस्टेड नसते. मी असं टवाळगिरी करत असते. एवढी पण नसते. एवढं तर जाऊ दे. टवाळगिरी करत असते ना. सो लाईक असं मुलं टवाळगिरी करतात, सो मी तशी आहे. आणि एकदम संस्कारी आज्ञाकारी हा आहे. हा पण कळ लावा नारद एक नंबर आहे. अजिबात नाही. हो. नो. जे लोक ह्याला ओळखतात, व्हिडिओ मध्ये यायचं नाही मला, असं मला कव्हर करून घ्यायचं नाही कारण त्यांनी क्लीन शेव केले म्हणून. क्लीन शेव केली की दादाला खूप जास्त कॉम्प्लेक्स येतो, खूप जास्त. हा, सो काय होतं, जे लोक ह्याला ओळखतात त्यांना माहितीच असेल की हा किती कळ लाव्या नारद आहे. येस, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बहीण भावंडांमध्ये पण सगळ्यांना माहिती हा किती कळ लाव्या नारद आहे. येस. काय प्रोग्रेस काय आहे? अभी हम लोगों ने इसमें डाला है शेजवान चटणी. शेजवान चटणी टाकल्यावर खूप छान टेस्ट येते. आणि अंडे टाकले. सो आता मिक्स करून घेणार. सिक्रेट इन्ग्रेडियंट्स काय आहेत तुझे? सिक्रेट इन्ग्रेडियंट असतात, ते सांगायचे नसतात. ओ माय गॉड. येस. ओ माय गॉड. प्रत्येक शेफचं काय नाही काय सिक्रेट असतंच. पण मी शेफ नाही आहे म्हणून तू सांगत नाहीस, डिस्क्लोज करत नाहीये तो. कसं टेम्पटिंग दिसतंय बघा गाईस. आई गच. खरं मला चिकन आवडत नाही, पण जेव्हा दादू बनवतो ना तेव्हा आपोआप असा जीव धावून येतो माझा. येस. असं काही नाहीये, असंच आहे. मी चिकन मटन खाते दादा. वाट बघतोय माझा जीव कधी धावून येईल ही चिकन बनवेल तेव्हा. वाटत नाही तसं. जीव धावून नाही येणार, माझा चिकन खाऊन जीव जाऊ शकतो. हे बरोबर बोलले ना. सेल्फ एक्सेप्टन्स आहे तुझ्यात. येस, गुड. सो तू याच्यामध्ये काय एक्स्ट्रा ऍड केलंस परत? काय नाही, कॉर्नफ्लॉवर ऍड केल्या. जसा लागेल तसा थोडं करत जायचा, ज्याने थोडे ते घट्ट होईल. आणि फ्राय करताना मसाला एकदम मस्त चिकटेल दिला. आणि चिकन मसाला? चिकन मसाला नाही टाकत आपण ह्याच्यात. ओके. आपण 65 टाकतो थोडा, कारण त्याने बाइंडिंग छान होते चिकनची. एकदम मस्तपैकी मसाला त्याला लागतो. भाई काय सॉलिड वास येतोय. अजून व्हायचं आहे. वास अडच येतोय आत्ताच मसाल्याचा. हा बघा, असं का तोंड करतोस माझ्याकडे बघून? मोठाच आहे, शानाच आहे, गप बस. सो गाईज, आपल्याला वेट करावं लागणार आहे पूर्ण रेसिपीसाठी. कॉज हे मॅरिनेशन झाल्यानंतर हा साहेब शोले डोले बनवायला जाणार आहे जिम मध्ये, मोठा. काय वाटतं तुला की दादा जास्त काम करतो की मी? दादा जास्त काम करतो. असं का वाटतं तुला? जास्त. तू काय उठली आडवी होतीस लगेच. आणि उठते किती वाजता मी? उठते 9 वाजता. 9 वाजता उठते मी. 9-10ला उठते आणि काय नाही, अंथरुण सुद्धा काढत नाही. दादा कौतुक करण्यासारखं आहे की कंप्लेंट करण्यासारखं आहे? कौतुक करण्यासारखं. का दादाच का कौतुक करण्यासारखं, मी का नाही? तू आळशी आहेस. आणि तो अळशी नाही? नाही. हे चुकीचं आहे. तू दादाच्या टीम मध्ये आहेस. हो. तुझा हा मोठा लय शाणाच आहेस तू. इकडे बघ ना, नखरे करू नकोस. सांग आता तू काय काय केलंयस? मॅरिनेशन केलं फक्त. आणि ते कुठे ठेवलंयस? फ्रीज मध्ये. ओके. आणि आता तू कुठे जातोय? काय नाही, आता जिमला जाणार, मग संध्याकाळी करणार. ओके, असं कर. सो गाईज, हे बघा, मॅरिनेटेड चिकन लॉलीपॉप्स. चला त्याला ऑलरेडी मॅरिनेट झालेत. हे काय सुटलं, असं तेल सुटतं का? नाही, पाणी सुटलं ना त्याला. ओके. काय टेम्पटिंग दिसतंय यार. कोबी आणायला पाठवला मला दादाने. स्वतः जाता येत नाही ह्याला.
मला पाठवतोय आणायला आणि ते पण रिक्वेस्ट नाही केला जा कोबी घेऊन ये असं बोलला. चलो निकलो. एवढा मोठा कोणी आणायला सांगितलं होता तुला? ए आजी हा बरोबर नाही आहे. मोठा आणला नाही की नाही? मोठा कोबी आहे की नाही? लहान आणायचं जरा. बघितलंस? मला येतं सगळं आणता मी बरोबर आणलंय. Guys, मोठा तुम्ही कोबी सांगा. आहे. Guys, तुम्ही सांगा मोठा आहे की छोटा आहे. बघ तुझ्या डोक्या हा एवढाच बरोबर आहे तो. हा बघ ऑलमोस्ट सेम आहे. बघ सेम आहे जस्टिस ऑलमोस्ट. द्या मला. जस्टिस मागत आहे. तुम्ही बघू शकता एक नंबर दिसत आहेत, एकच नंबर दिसत आहेत आणि पहिला पीस ऑफकोर्स मीच खाणार आहे. आणि शेफ अथर्व कापडी ऑन कॅमेरा. शेफ अथर्व कापडी ऑन कॅमेरा. लाजला काय मला राहत नाही म्हणून मी तोडलेला आहे एक लेग पीस आणि ट्राय करणार आहे. भाई काय एक नंबर. थँक्यू ज्युसी फ्लेवर येतोय. एक नंबर. गाईज आई आले, तिची आपण रिॲक्शन घ्यायची आता. हाय आई, वेलकम. काय बाबा काय? असंच आज म्हटलं की डेली व्लॉग्स करूया आपण. तू मला ओरडत असतेस ना की बाबा विधी डेली व्लॉग्स कर. तर आज चमत्कार. मी असंच दिवसपासून जे जे होतंय ना दिवसभरात ते सगळं असंच व्लॉगमध्ये टाकते. कौतुकास्पद आहे की नाही? चांगली गोष्ट आहे. येस, ठीक आहे. काय करते तेव्हा? ओ भाई मस्त एक नंबर. काय कसं काय? मस्त एक नंबर. थँक्यू. गाईज आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. आई सरप्राईज झालेली आहे. खरंच मस्त. माझी खूप इच्छा होती की अथर्वने करावेत म्हणून लॉलीपॉप आणि मी आता कामावर नेईन मला हे सरप्राईजच मिळालंय. ये आई टाळी दे. मस्त. वाटतं कसं बनवणार आहे दादा लॉलीपॉप? दादा खूपच छान बनवणार. मला माहिती आहे तो खूप छान बनवणार आणि आम्ही ते मस्त घेतात. एक्साइटेड. खूपच आम्ही एक्साइटेड होतात. आणि तू खूप हॅपी फील करतेस ना. तू ऑफिस माझ्यासाठी ऑफिस वरून आलीस. आणि माझ्यासाठी असं दादूने मस्त लॉलीपॉप वगैरे. गाईस तुम्ही बघू शकता लॉलीपॉप फ्राय होऊन रेडी झालेले आहेत आणि इकडे आहेत शेफ अथर्व कापडी आणि इथे कोबी पण चिरून झालेले आहे ग्रेव्हीसाठी. इथे काय आहे आई? ह्याला काय बोलतात? कांद्याची पात. एवढं पण नाही माहिती. सॉरी, कांद्याची पात आणि कांदा आहे ना तिकडे. कांदा सुद्धा चिरून स्प्रिंग झालेला. ऑनियन. ओके. ह्याला तर मला ना कधी शिकवायला मिळेल असं ह्याचीच वाट बघत किचन असतो. मध्ये ये म्हणजे तुला कळेल. कळलं काय? आई सांग ना ह्याला कसा करतोय बघ. आई ही बघा तयारी झालेली आहे ग्रेव्हीची. आता दादू ग्रेव्ही बनवणार आहे. येस दादा. आलं घेतलेलं आहे पण सॉरी लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलं आहे, मिरची, थोडासा असा स्लाइस केलेला कांदा बारीक चिरलेला, त्याने मस्त टेक्स्चर येतं. भोपळी मिरची अजून चिरायची आहे बाकी. फिर कोबी चिरलेला आहे, स्प्रिंग अनियन्स आहेत आणि हा त्याचा पांढरा पार्ट जो आधीच टाकणार आपण आणि थोडा चिरायचा आहे अजून. ओके सो आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्यात व्हेजिटेबल्स वगैरे ऍड करणार आहोत. व्हेजिटेबल्स ना इन्ग्रेडियंट बाई. ठीक आहे. भाज्यांची नावं माहिती असल्यावर नसल्यावर आहे ना असं व्हेजिटेबल गब्बस. भाई दादू काय स्मेल येतोय. तू काय काय टाकतोयस ते सांग. सो अभी आपण ने पहिला लसूण डाला. सो आपण चॉप केलेलं लसूण होतं ते टाकलं आहे. त्याच्यानंतर किसलेलं आलं टाकलेलं आहे. थोडंसं तरतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मिरची टाकायची. ओके. सो नेक्स्ट स्टेप इज मिरची. ओके मिरची टाकायची. परत थोडासा फ्लेवर येऊ द्यायचा त्याचा. तो फ्लेवर असा मस्त अख्ख्या तेलात उतरला की मग आपण परत बाकीच्या गोष्टी टाकूया. ओके. शेफ अथर्व कापडी. शेफ अथर्व कापडी. मी शेफ नाही आहे. आणि इकडे हेल्पिंग हँड उभा आहे. हेल्पिंग हँड इकडे बघा. हेल्पिंग हँड. मी काही नाही करते, तोच करतोय. एक छोटा हेल्पिंग हँड आहे तो. आई हेल्प करते मला. आता आपण टाकणार आहे जो कांद्याची पात होती आपली त्याचा थोडा पांढरावाला जो कांदा असतो तो टाकणार आहे आणि बाकी ग्रीनवाला नंतर टाकायचा. ओके. आणि आपला साधा कांदा
करून असं टाकायचा, ओपन करायचं त्याला, म्हणजे त्याची छान टेक्स्चर येतो ग्रेव्हीमध्ये, मसाल्यामध्ये. आणि हा शाणा म्हणतो की तो शेफ नाहीये. गाईस समजते ना तुम्हाला, मी खोटं नाही बोलत, मी नेहमी खरंच बोलते, कारण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात. आणि हा म्हणतो की तो शेफ नाहीये. एवढा प्रोफेशनल असल्यावर का बोलतोय? असं काय नाही आहे. हा आहे शेफ अथर्व कपडी. हा हा सांगा तुम्ही ह्या चेहऱ्याकडे बघून सांगा की हा शेफ आहे ना. बघा कसं त्याने शेव केले बघा, क्लीन शेफ, क्लीन शेफ एक्झामसाठी. उसके बाद अंदाजे थोडंसं असं आपण मीठ टाकायचं जेवढं आपल्याला वाटेल. आणि कांदा खूप होऊ द्यायचा. 1 मिनिटं तरी कांद्याला त्या आपण मस्तपैकी शिजवून द्यायचं. येस. सो आता आपण ग्रेव्ही तयार झाल्यावर भेटूया. असा भारी वास येतोय ना की मला राहवत नाही, मला भूक लागली, सॉलिड भूक लागली. भेटूया ग्रेव्ही तयार झाल्यावर. आजी आज दादा काय बनवणार आहे? लॉलीपॉप. तुला काय वाटतं कसे होणार आहेत? छान होणार. 1 नंबर. हो. गॅरंटी आहे तुला? हो. ओके गाईज, आपण सत्याभाईला विचारूया कसे म्हणतात. बोला, काय वाटतं तुम्हाला दादा लॉलीपॉप कसे बनवणार आहे? आता जो स्मेल चालू आहे ना, हा त्या स्मेलनेच आता खावंच वाटतं. हा, म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे की एवढंच होणार आहे. हो. हा, तुम्ही बघू शकता 1 नंबर ग्रेव्ही बनले, मसाला. आता त्याच्यात चिकन लॉलीपॉप ॲड होणार आहेत. 1 नंबर, 1 नंबर, 1 नंबर, जबरदस्त. दादूने प्रेझेंटेशन पण केलंय, माइंड ब्लोईंग दिसतंय यार. एक नंबर लागतं, फुल टेम्पटिंग, सेम हॉटेल सारखं. सो हा व्लॉग मी नेक्स्ट डेला एंड करते. काल रात्री आम्ही मस्त लॉलीपॉप वगैरे खाऊन झोपलो. 1 नंबर होतं. काल खूप असं लेटपर्यंत आम्ही जागे होतो, बट मी शूट नाही केलं. सो नेक्स्ट डे मी आज व्लॉग एंड करते. आणि अथर्वज रेसिपीज असेच यूट्यूबवर येत राहतील. सो स्टे ट्यून्ड.